तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. युद्धाचा परिणाम अनेक औद्योगिक क्षेत्रामध्ये होत असताना आता पाहायला गेलं तर कालच CNGच्या दरामध्ये 2 रुपयांनी दरवाढ झाली होती. तर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ठाण्यामध्ये देखील 3 रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे मोठा फटका ते वाहन चालकांना बसणार आहे. दुचाकी असेल या चारचाकी या वाहनामध्ये आता पेट्रोल भरण्यासाठी अनेक लोक येत असतात. काका काय सांगाल, 2-3 रुपयांनी वाढ झालेली आहे पेट्रोल आणि डिझेलमध्ये. युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे, अनेक महागाई देखील वाढत आहे. कसं बघताय? काय हे तर चालूच राहणार आहे, ह्याला पर्याय काय? तिकडे युद्ध चालू आहे, इकडे तोटा आहे, पूरक होत नाही तर ते वाढवणारच रेट ना. पण आणखी पेट्रोलचे आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. पाहायला गेलं तर कालच CNGचे दर वाढलेत. त्यामुळे येणाऱ्या काळात का वाटतं, काय मागणी असणार आहे बाबा पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर? आपलं आवश्यक असेल तेवढीच गाडी चालवायची, नाही तर का पर्याय नाही दुसरा. बरोबर ना? नक्कीच पर्यायही नाही असं देखील लोक म्हणतात. मात्र पेट्रोल आणि डिझेलचे हे पाहू शकतात, हे जे दर आहेत ते 106 रुपये 73 पैसे जे ते पेट्रोलचे झालेले आहेत आणि त्यासोबतच 93.23 पैसे हे डिझेलचे झालेले आहेत. त्यामुळे 3 रुपयाची वाढ या पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेली आहेत. अनेक लोक पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी या ठिकाणी येत असतात. मात्र या दरवाढीचा फटका सामान्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही CNG भरतात, काल CNGच्या दरात वाढ झाली, आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये. रिक्षा चालवणं कशाप्रकारे बघतात? रिक्षा व्यवसाय तेवढ्या पद्धतीने होतो का? नक्कीच या ठिकाणी रिक्षाचा व्यवसाय तेवढा होतो का दिवसभरात? काल CNG, आज पेट्रोल डिझेल. अजिबात नाही. रिक्षावाल्याचं एक तर पूर्णपणे सरकारने कंबरडं मोडलेलं आहे. प्रत्येक वेळेला सिग्नल तोडला तरी कलम, आणि जे EV कॅमेरे बसवले जाते कॅमेऱ्याच्या माध्यमातून अकस्मात चलन वगैरे मारलं जातं. रिक्षावाला जरी टॉयलेटला जरी गेला, रिक्षा रोडला साईडला उभी केली तरी त्याला चलन मारायचं. आणि त्यात हा CNGचा हा प्रचंड धक्का. महिन्यातून 1-2 वेळा, आज तर 3 रुपये वाढ झालेली आहे. आणि रिक्षावाल्याचा धंदा हा अतिशय कमी प्रमाणामध्ये झालेला आहे. एखाद्या वेळेला रिक्षावाला हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल, कारण एवढ्या महागाईच्या काळामध्ये मुलांचं शिक्षण, घरचं कुटुंब, प्रपंच या व्यवसायामध्ये रिक्षावाला भागू शकत नाही. आणि त्यामध्ये प्रचंड वाढ, आणि परिवहनची सुद्धा एवढी प्रचंड प्रमाणामध्ये कर वसुली, दंड वसुली ही प्रचंड प्रमाणामध्ये. एखाद्या वेळेला 4 प्रवासी रिक्षामध्ये असतील, पाठीमागे एखाद्या कुटुंबातली जरी माणसं बसलेली असतील, 4 प्रामाणिकपणे रिक्षावाल्याने घेतले तरी त्याला कमीत कमी 1,500 ते 2,000 रुपये ट्रॅफिकवाले चलन मारतात. आणि ते चलन एवढं एक रिक्षावाल्याच्या अंगावरती, हा ठाणे शहरामध्ये कमीत कमी 70,000 ते 80,000 रुपये चलन या रिक्षावाल्यावरती आहे RTOच्या मार्फत. आणि ते रिक्षावाला कधीच आयुष्यभर. आमची मागणी एवढीच आहे का रिक्षावाल्यांचा रितसर CNGचा भाव ठेवा. आणि जे आउटस्टँडिंगला कुठे रिक्षावाले पाणी पिण्यासाठी कुठे पंपावरती रोडला गाडी लावून जातात, तर पाठीमागून ट्रॅफिकवाला येऊन अचानक फोटो काढून त्याला चलन मारलं जातं. तर ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. किंवा तो एक समाजसेवक आहे, रिक्षावाल्याला पण एक कुटुंब आहे, त्याला बायका मुलं आहेत, त्याला पण शाळेचा खर्च आहे. म्हणजे जसा नोकरीवाल्याचा आपण विचार करता, त्यामुळे रिक्षावाल्याचा पण प्रामाणिकपणे कौटुंबिक विचार करून आपण त्याच्या मार्फत त्याला काहीतरी उपाययोजना केलेल्या पाहिजे. त्याला काही पेन्शनचं पण काही केलेलं पाहिजे. आज आम्ही वर्षाला टॅक्स भरतो. आज आम्ही 4,000 रुपये आमचा इन्शुरन्स जातो प्रत्येक वर्षाला. त्या इन्शुरन्समधून रिक्षावाल्याला काही पण त्याचा मोबदला मिळत नाही. आज कितीतरी रिक्षावाले 60, 65, 70 वर्षाचे झालेत. ज्याप्रमाणे एखादा सर्व्हिसवाला रिक्षा करून हा सर्व्हिस करून मोकळा होतो, त्याला पेन्शन चालू होते त्याच्या LIC मधून, तसं रिक्षावाल्याला कुठल्याही प्रकारचं संघटनेकडून किंवा परिवहन संस्थेकडून किंवा मान्यता सरकारकडून, आणि त्यातूनच आपल्या ठाण्यामध्ये सर्वच हे रिक्षा चालवून आज मोठमोठे नेते झालेले आहेत. आणि आदरणीय आपले परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक सुद्धा, हे सुद्धा एक रिक्षा चालक असून सुद्धा परिवहन पदावरती बसलेले आहेत. त्यांनी आमची काळजी करावी. आणि त्यातून आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री, ज्यांना खरोखरच गोरगरिबांची काळजी आहे, आणि प्रामुख्याने ते सर्वांकडे, एक ठाणे शहराकडे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राकडे काळजीपूर्वक लक्ष देतात, असे आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी रिक्षावाल्यांवरती जरूर सहकार्य करावं. आणि त्यांना या संकटातून कसं बाहेर येता येईल, त्यांचा एक उंची जीवन कसं वाढण्यात येईल, त्यांची एक प्रकृती कशी वाढेल, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण कसं होईल, याकडे त्यांनी जरूर लक्ष द्यावं. आणि ही वाढलेली जी RTOच्या मार्फत जी दंड वसुली आहे, जे CNGचे भाव वाढतात, त्यावरती कुठेतरी एक सरकारच्या माध्यमातून, आणि आम्ही आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय सरनाईक साहेब यांच्याकडे आम्ही एक आतुरतेने रिक्षा चालक मालक पाहत आहे. तर त्यांनी आमच्या या मागण्या तुर्तास अशा पूर्ण कराव्या आणि सर्वांना मुबलक असं सहकार्य द्यावं, असे मी सर्व ठाणे शहरातील रिक्षा चालक मालकांच्या वतीने आपणास विनंती करतो. आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत, एक सरकारपर्यंत आपण ती बातमी पोचवू शकाल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद. या ठिकाणी रिक्षावाल्यांच्या व्यथा या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत.
अनेक लोक पेट्रोल आणि डिझेल भरतात, त्यासोबतच CNG देखील दरवाढ झाल्यामुळे रिक्षा चालकांचं देखील कंबरडं मोडल्यासारखं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी रिक्षा आणि बरोबर CNG असेल, त्यासोबत पेट्रोल डिझेलचे दर देखील वाढलेले आहेत. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसतोय. पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत, युद्धाचा फटका सर्वांनाच बसतोय. CNG काल वाढले, आज 3 रुपये याच्यामध्ये वाढलेत. तुमची मागणी काय असणार? थोडं गोरगरिबांचा विचार करा. सर्वसामान्य माणसं पण जगतात, नेते मंडळीच ना जगत ना. तर एक सर्वसामान्य माणसांचा पण त्यांनी विचार करावा. कारण आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की ट्रान्सपोर्ट वाढला की एकाला सगळं लगतच्या गोष्टी आहेत त्या. मग सर्वच गोष्टी वाढणार, महागाई वाढणार. तर सरकारने कुठेतरी त्यावर लक्ष द्या. आता महागाई वाढून की तर माणसांचा जीव घेणार. आता माणसाने जगायचं कसं? आज गॅसची लफडी चालू आहे, पेट्रोलची लफडी, डिझेलची लफडी, आता भाजीपाला भाव वाढेल, कसं जगायचं? रोजचे जे जीवनावश्यक वस्तू आहेत कशा पण भागवायच्या? आपलं वेतन महिन्याचं येतं किती, पगार येतो की, त्यात कसं सर्वसामान्य भागवान? नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की डिझेल पेट्रोलच्या आहेत त्या गोष्टी कमी प्रमाणात वापरावं. मंत्र्यांनी देखील ताफ्यामध्ये आता गाड्या कमी केल्या, इलेक्ट्रिक गाड्या घ्यायला सुरुवात केलेली आहे. का वाटतं येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक गाड्यावरती प्रवास करायला? म्हणजे आम्ही ही गाडी विकून दुसरी गाडी घ्यावी, खर्च करावा. कुठनं आणणार एवढा पैसा? इलेक्ट्रॉनिक गाडी घ्यायची म्हणजे पैसा आणणार कुठून? आणि बरं, आम्ही बचत करावी, कामावर जाऊ नये. आम्ही काय पेट्रोल टाकून असंच भटकतोय का? आम्हाला काय कामधंदे नाहीत? 12 तास आम्ही फिरतो पेट्रोल टाकून. जिथे आम्हाला आवश्यक आहे तिकडेच चालतोय ना. आज जिथे आम्हाला कामावर जायचं आहे तर आम्ही गाडीनेच जाणार ना. आज सगळीकडेच काय ट्रेन पोचत नाही, सगळीकडे तर बस पोचत नाही ना. पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायचं तर रिक्षा का प्रत्येक वेळी आम्हाला परवडणार नाही ना. आम्ही स्वतःची गाडीच आम्हाला परवडणार. वेळेची बचत होते ना आमच्या. आणि जिथे इच्छित स्थळी आम्हाला पोचता येतं तर जिथे आवश्यक तिथं आम्ही काढतोय. आम्ही काय वायफळ तर फिरत नाही आहे ना. मग काय बचत करायची ते? काही पेट्रोल भरण्यासाठी देखील आलेले आहेत. तुम्ही देखील पेट्रोल भरायला येतात. 3 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झालेली आहे. मोदींचं म्हणणं आहे की काटकसर करावी, पण डिझेल पेट्रोल देखील कमी प्रमाणात वापरावं. अनेक लोक, मंत्री देखील कमी प्रमाणात. बघा, रोजची जी कामं आहेत ती पेट्रोल शिवाय होणार तर नाही. ज्यांच्याकडे गाड्या आहेत ते तर वापरणारच आहेत. आता ते महाग झालं आहे त्याला आम्ही काही करू शकत नाही. ते त्यांनी समजावलं. कमी करायला पाहिजे. जसं लोकांना सवलत भेटत आहे तसं करून द्यायला पाहिजे. आता वाढल्यानंतर कमी तर होत नाही. वाढला की कमी करायची पण सोय करा. वाढवतात मग कमी होत नाही, तसं ते पण बघायला पाहिजे. पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत ते कमी झाले पाहिजे असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे. अनेक लोक या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी येत असतात आणि अनेकांकडून आपण माहिती देखील घेत असतो या संदर्भात. सर, पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झालेली आहे. एकीकडे पंतप्रधान कळलं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की पेट्रोल डिझेलवरती कुठेतरी कमी गाड्या वापराव्या. मंत्र्यांनी देखील ताफ्यामध्ये गाड्या कमी केल्या, इलेक्ट्रिक गाड्या वापरायला चालू केल्या. नाही, ते बरोबर आहे, कारण ते योग्यच आहे. कारण पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस अजून वाढतच जाणार आहे. पण त्याला दुसरा उपाय काय? म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या तर त्याच्यामुळे कसं होईल की प्रदूषण पण कमी होईल आणि त्यामुळे लोकांना समज येणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच लोकांकडे कसं 2-2, 4-4 गाड्या आहेत आणि पार्किंग करताना सुद्धा गाड्या वाटेल तशा लावतात. कारण काल नौपाड्यात घटना झाली. बस येत होती, त्या बसला जायला जागा नाही, गाडीमध्ये पार्क केली होती. पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला याच्या नियंत्रणाचं असेल तर इलेक्ट्रिक हा एक चांगला पर्याय आहे आणि नरेंद्र मोदींचं स्वागत करतो की त्यांनी हे जे निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे की याच्यावरती हे आणलंच करावे. कारण पेट्रोलचे भाव तर पुढे अजून वाढतच राहणार आहे, कधीच कमी होणार नाही. नक्कीच इलेक्ट्रिकच्या गाड्या वापराव्या असे देखील अनेक लोकांचं म्हणणं आहे. पेट्रोलचा जर दर वाढत असेल तर नक्की येणाऱ्या काळात इलेक्ट्रिकच्या गाड्या देखील वापराव्या असं देखील लोकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी अनेक लोक आहेत. सर, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात काटकसर करावी. कसं बघतं याकडे? काय बोलायचं यावर? काय बोलता येणारच नाही ना सर. म्हणजे काय आहे की तोंड मारून मुक्याचा मारा आहे. याच्यावर काय बोलायचं आपण? आता ते इलेक्ट्रिक गाडी वापरावी जेणेकरून, पण येणाऱ्या काळात परत ही गाडी बदलून नाही, यांनी 15 वर्षात प्रोव्हिजन काय केलेत? इलेक्ट्रिक गाडी पण 1.5 लाखाच्या वरती आहे. प्रोव्हिजन काय केलं यांनी 15 वर्षात? आपण यांना आणलं निवडून 15 वर्ष 2014 पासून यांनी काय प्रोव्हिजन केलं सांगा ना मला. विधायक कार्य काय केली त्यांनी आम लोकांसाठी? युद्धाचा फटका सर्वांवर आता बसायला लागला. त्यामुळे युद्ध सर मला सांगा, गाड्यांना तुम्ही पासिंग करून देतात ना. एका घरात 4-4 गाड्या येत आहेत ना. मग तिथे तुम्ही कंट्रोल पाहिजे ना. जर तुमच्याकडे 1 लिटर दूध आहे तर तुम्ही त्याच दृष्टीने वाटचाल करणार ना. नक्कीच या ठिकाणी अनेकांचं म्हणणं आहे की सरकारने काय वाटचाल केली येणाऱ्या काळात. काका, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत. मोदी म्हणतात की एकीकडे काटकसर करावी.
त्यामुळे अनेक लोक जे आहे ते पाहायला गेलं तर इलेक्ट्रिक गाड्या वापरायला लागले, मंत्री देखील वापरायला लागलेत. तुम्ही कशाप्रकारे येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक गाडी वापरणार का पेट्रोल डिझेलच्या गाड्या? आता लगेच बदलणं तर शक्य नाही. लगेच तर काही बदलणं कारण त्याची प्राईस पण साधारण 1.25 लाख 1.5 लाखापर्यंत जाते. आणि तेवढं चार्जिंग पॉईंट पण पाहिजे किंवा आपल्या सोसायटीमध्ये चार्जिंग पॉईंट पाहिजे तर ते जमेल ना. आणि लगेच प्रत्येकजण बदलेल असं काही नाही. काहींचं म्हणणं आहे की बाबा कुठंतरी या पेट्रोल डिझेल भाववाढीमुळे महागाई देखील वाढणार आहे, भाजीपाल्यांचे भाव वाढणार, मग येणाऱ्या काळात सर्वच महागाई वाढणार आहे. का वाटतं येणाऱ्या काळात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी सरकारने काय पावलं? त्यांनी स्वतः पण कंट्रोल करायला पाहिजे ना. आम्हाला सांगतात की तुम्ही कंट्रोल करा, तुम्ही पण कंट्रोल करा ना. जेव्हा एक मंत्री निघतो तर 10-10, 15-15 गाड्या असतात तेव्हा तुम्ही विचार नाही करत. आणि जेव्हा गाड्या जातात तर सगळे लोकांना एका साईडला थांबून देतात. ते काय मागणी असणार? आमची काय पेट्रोल डिझेल आता जे काय आता निर्णय होईल तो होईल. तर वाढलं तर त्याच्यावर आम्हाला काटकसर करावंच लागणार आहे. नक्कीच काटकसर करावी असं देखील आता नरेंद्र मोदी म्हणत असले तरी मात्र दुसरीकडे पाहू शकतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव जे ते आता 3 रुपये वाढल्याने अनेक लोक संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर या संदर्भात आता माहिती घेतली असता काहींचं म्हणणं आहे की इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळणं गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक गाड्या देखील महागड्या असल्यामुळे त्या गाड्या देखील घेणं हे सोपं नसल्यामुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त पेट्रोलचे दर वाढले ते कमी करावे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता पेट्रोल डिझेलचे भाव येणाऱ्या काळात वाढणार का कमी होणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरा अजयसह गणेश सोराट, TV9 मराठी, ठाणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.